महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सोनम वांगचुक यांचं दिल्लीत 16 दिवसांपासून उपोषण, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली। त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा, जिथे गरज असेल तिथे रस्त्यावर उतरणार। देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। 20 तारखेला सोनम वांगचुक यांचा नीट संदर्भात दिल्लीत मोर्चा, जिथे असाल तिथे सर्वांनी आंदोलन करा। राहुल गांधींनीही आंदोलनाच्या ठिकाणी जावं, गरज पडल्यास मीही दिल्लीत जाईन। अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। 18 जुलैला ठाकरेंचे नागपुरात रामरक्षा पठण आणि दानचोरी निषेध आंदोलन। ठाकरे गटाने मंदिर प्रशासनाकडे अद्याप परवानगी मागितली नाही। राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांची माहिती। तर मंदिर कुण्या पक्षाचा नाही, राम तो सबका है, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। नागपूरमधील ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या मंदिराची रामरक्षा पठणासाठी निवड। दरवर्षी मुख्यमंत्री या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि रामनवमीच्या शोभायात्रेत सहभागी होतात। नागपूर रामरक्षा आंदोलनाला परवानगीच्या मुद्द्यावरून संजय राऊत आक्रमक, आम्ही अजून परवानगी मागितली नाही। रामरक्षा म्हणण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, फडणवीसांनीही याला पाठिंबा दिला पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राम मंदिर दानचोरी प्रकरण, सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार उत्तर प्रदेश सरकार राम मंदिर ट्रस्टला नोटीस। सुप्रीम कोर्टाने एसआयटी कडून स्टेटस रिपोर्ट मागवला। स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात जमा करण्याचे आदेश। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवार यांनाही मागे टाकले। 92 लाख महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतून वगळली। सुमारे 38% महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतून कमी। बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिलांना वगळलं। तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचं उघड। आता अटी लावून लाडक्या बहिणींना वगळलं जात आहे। कर्जमाफीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव। विजय वडेट्टीवारांचा आरोप, शेतकऱ्यांना वगळायचं असेल तर मग कर्जमाफी कशाला देता, वडेट्टीवारांचा सवाल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेनं नेहमीच लाडक्या बहिणीला विरोध केलाय, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेतून कर भरणाऱ्या महिला आणि पुरुष लाभार्थी वगळले। लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर तिजोरीवर ताण येणार नाही याची कल्पना होती। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शरद पवार निष्पक्ष आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत, ते मविया कधी सोडणार नाही, ते संपूर्ण राज्य सोबत घेऊन चालले। शरद पवारांनी एनडीएचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप। भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतो, यामागचा सूत्रधार जाहीर करणार। गिरिजाने तेव्हा पोलिसात धाव का घेतली नाही, विनायक राऊतांचा सवाल। गिरिजाने 12 कोटींची मागणी केली होती। कोर्ट जेव्हा बोलवेल तेव्हा कोर्टासमोर हजर राहणार। पत्रकार परिषदेत विनायक राऊतांचं स्पष्टीकरण। तुमचा उपनेता महिलांवर अत्याचार करतोय, तुम्ही रामरक्षा करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील सुनांचं रक्षण करा। विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या आरोपांवरून नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला। मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर अयोध्या पौळ आक्रमक। तुमच्या घरातील प्रेम प्रकरण महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका, ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांचा शिरसाटांना इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गोव्यात स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद। गोव्यात मुंबई, पुणे आणि बंगळुरूमधील पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगल्या संधी। महाराष्ट्र कर्नाटकातील पर्यटक गोव्यात येत असल्यामुळे पर्यटनाला चांगले दिवस। स्थानिक व्यावसायिकांकडून शिंदेंना माहिती। फलटण एसटी डेपोला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट। 6 महिन्यात पीपीपी तत्वावर फलटण एसटी डेपोचा विकास होणार आहे। डेपोतील आरटीओच्या स्क्रॅप गाड्या 20 तारखेपर्यंत तातडीने हटवण्याच्या सूचना। जालन्यात विकास कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली। भीम पार्कला माजी आमदारांचा विरोध, अर्जुन खोतकर यांचा आरोप। तर जे झालं नाही तेच त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न, कैलास गोरंट्याल यांचं प्रत्युत्तर। कुठल्याही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही तरी देखील सरकारकडून कर्जमाफीची जाहिरातबाजी, काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांची टीका। भुसावळच्या दीपकनगरमधील थर्मल स्टेशनमध्ये कोट्यावधींचा घोटाळा, खडसेंचा आरोप। सरकारनं चौकशी करावी, एकनाथ खडसे यांची मागणी। रायगडच्या पेण नगर परिषदेच्या सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन। घंटागाडी आणि सफाई कामगारांकडून प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा।
नालासोपाऱ्यात नगरसेविका प्रज्ञा पाटलांना नागरिकांचा घेराव, गो बॅकच्या घोषणा, अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या श्रेयवादावरून नागरिक संतप्त. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील होळमध्ये एफडीए कडून बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त. 4 किलो औद्योगिक पावडर, 3 किलो नॉन डेअरी क्रीम आणि 1 मिक्सर जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. रायगडच्या सुधागड तालुक्यातील नेरेगावच्या पोलीस पाटलाला बेदम मारहाण. 7 ते 8 तरुणांकडून पोलीस पाटील चंद्रकांत पोकळेंवर अचानक हल्ला. हल्ल्यात पोकळे गंभीर जखमी. क्रांती चौकातील ट्रॅफिक पोलीस पैसे घेत असल्याचा आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ट्रॅफिक पोलिसांच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह. सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई, नागरिकांची मागणी. ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी. आजपासून बीड जिल्ह्यातील घाटनांदूर बेमुदत बंदची हाक. घाटनांदूर येथील बाजारपेठ कडेकोट बंद पाळण्यात आलेला आहे. जळगावातील व्यावसायिकाची 9,35,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्ध्यातील सुकळी येथे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई. गांजासह रोख रक्कम जप्त करत आरोपीवर गुन्हा दाखल. सावंगी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची ही कारवाई. पुलगाव येथील हिंगणघाट पेलवासी यांच्या मालकी हक्काच्या प्रश्नावर आमदार राजेश बकाने यांचा पाठपुरावा. अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल. धुळे शहरात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला वेग. SIR फॉर्म भरण्याचं आवाहन. पहिल्या टप्प्यातील मॅपिंगचं काम पूर्ण. आता प्रत्येक भागात फॉर्म भरण्याचं काम सुरू. रायगडच्या बोरमाज गावात दरड कोसळल्याने रस्ता बंद. बोरमाज गाव पूर्णपणे संपर्कापासून तुटलं. गावातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील ठप्प. भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी प्रवाहित झालं होतं. बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनला. पुण्याच्या शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील चिंचणीच्या घोड धरणामध्ये 82% पाणीसाठा. धरणाच्या उजव्या कालव्यातून 150 क्युसेक आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांना दिलासा. सोलापुरात दुष्काळाचं सावट आणखी गडद. अर्धा जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाची हजेरी नाही. गेल्या वर्षी सीना नदीला पूर, मात्र यंदा नदीत पाणीच नाही. माण तालुक्यात जुलै महिन्यातही भीषण दुष्काळ परिस्थिती. पिकं करपल्यामुळे 3ही जलवाहिन्यांचं पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. माण नदीचं पात्र देखील कोरडं पडलंय. पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग. जिल्ह्यात तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. परभणी जिल्ह्यात पावसाचा खंड. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. सुकत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी देण्याची वेळ. सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी जिल्ह्यात केवळ 21% पेरण्या पूर्ण. पिकं करपू लागल्याने शेतकरी चिंतेत. जनावरांसाठीही पाणी विकत आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. अंबाजोगाई शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. तालुक्यात आतापर्यंत 49% पाऊस पडला. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीनचं पीक उन्हामुळे सुकू लागले. जळगावच्या नशिराबाद परिसरात शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी. पहिल्या पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बळीराजाकडून दुबार पेरणी. पावसामुळे पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात. धुळे जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली. वाढलेल्या तापमानानं कोवळी पिकं धोक्यात आली. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षा. जुहू चौपाटीवरील समुद्राचा कचरा रस्त्यावर. BMCकडून वेळेवर स्वच्छता न केल्यामुळे चौपाटी आणि रस्त्यांची ही अवस्था. स्थानिक नागरिकांमध्ये संताप.